नमस्कार. शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले घरात भाजीपाला नसेल तर काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळेस घरात उपलब्ध असलेल्या डाळीपासून आपण एक झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बनवू शकतो. डाळीच्या वड्याची आमटी, सांडग्याची आमटी किंवा सुकी भाजी आपण करतच असतो. पण मी आज तुम्हाला तूर, मूग आणि मसूरची डाळ वापरून मिश्र डाळींच्या वड्यांची आमटी करून दाखवणार आहे. खूप चवदार होते ही भाजी. ही पारंपरिक रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वड्याच्या आमटीला किंवा कालवणाला लागणारे साहित्य बघूया. वाटीच्या मापाने मी ह्या मिक्स डाळी घेतल्या होत्या आणि 5 ते 6 तास भिजवत ठेवल्या होत्या आणि आता त्या भिजून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली. ती फोडणीसाठी सुद्धा वापरायची, आमटीसाठी आणि वडे बनवायसाठी सुद्धा वापरणार आहे. इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला, वड्यासाठी आणि आमटीसाठी चवीनुसार मीठ घेतले. इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या. हे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण हे मी वडे बनवण्यासाठी वापरणार आहे. आमटीसाठी मसाला करायचा आहे. त्यासाठी इथे बारीक कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा धणे टाकले, 1 छोटा दालचिनीचा तुकडा टाकला, 1 तेजपत्ता घेतला आहे आणि 2 लवंगा घेतलेल्या आहे आणि 1 स्टार फूलचा छोटा तुकडा घेतलेला आहे. कोथिंबीर घेतली, थोडंसं आलं आहे, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आहेत. तिथं मी सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी आहे ना, त्याचा अर्धा भाग भाजून घेतलेला आहे. याचं आपल्याला वाटण करायचं. रेसिपीला सुरुवात करूया. ते मी मिक्सरमध्ये भिजवलेली डाळ घेतली. मी 2 भागांमध्ये वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकूया, कोथिंबीर टाकूया, हिरव्या मिरच्या टाकूया. जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही. भाग वाटून झालाय, जास्त बारीक करायचं नाही, जास्त जाडही ठेवायचं नाही. दुसरा भाग वाटून घेते. पहिली डाळ वाटली होती ती आणि आता दुसरी डाळ दुसरा डाळीचा दुसरा भाग जो वाटून घेतला तर दोन्ही टाकले, याच्यामध्ये मिक्स केले. कोरडे मसाले टाकूया. अजिबात पाणी टाकायचं नाही वाटताना. मिरची पावडर, 1 चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर आता नाही टाकली ना, आता चिरून पण टाकली. सर मीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं. आपण वडे तळून घ्यायचे आणि याची आमटी करायची. मी वडे तळून घेते. वडे तळण्यापूर्वी आपण ही वाटलेली डाळ ना हाताने छान मिक्स करून घेणार. केल्याने काय होतात, वडे कुरकुरीत आणि हलके होतात. इकडे कढई तापवायला ठेवली, आता वडे तळायला घेते. तेल टाकून गरम करायला ठेवली मी आणि हे तेल ना आपण लो टू मीडियम फ्लेमवरती तापवायचं आहे आणि वडे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे. जास्त मोठ्या फ्लेमवर जर तळून घेतले तर वडे आतमध्ये कच्चे राहते. तेल तापलं की नाही म्हणून मी वाटलेल्या डाळीचं थोडं मिश्रण तेलात सोडते. तेल छान गरम झालं, आता वडे तळून घेऊया. वडे टाकते. तुम्हाला मोठे वडे टाकायचे असेल तर वडे टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वडे बनवू शकता. जास्त टाकायचे नाही, तेवढेच टाकायचे. वडे खरपूस तळून घ्यायचे आणि डाळीचे वडे करताना डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून मग 5 ते 6 तास भिजत घालायचे. वडे छान तळून झाले तर मी काढून घेते. 2-3 मिनिटं तळून होतात वडे. जास्त टाकले नाहीत तर काय एकमेकांना चिटकू शकतात. छान तळून झाले, बघू शकता. असेच राहिलेले वडे सुद्धा मी तळून घेते. वडे छान कुरकुरीत तळून झालेत, तुम्ही बघू शकता. बाहेरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत. मी या वड्यांना फोडणी देणार आहे, त्याची आमटी तयार करणार आहे. त्याआधी मी मसाला वाटून घेते. यात मी भाजलेला कांदा, खोबरं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, लसूण आणि आलं सगळं एकत्र करून वाटून घेणार आहे. पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी मसाला बारीक वाटून घेतलाय. आता आमटीला फोडणी देऊया. वडे तळलेलं जे एक्स्ट्राचं तेल होतं ते मी काढून घेतलंय. आता मी त्या कढईमध्ये अंदाजे 3 ते 4 चमचे तेल टाकले. चांगलं गरम झालं की आपण मसाला परतून घेऊया. टाकले त्यात आपण मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली, आता त्यात जिरं टाकते. जिरं चांगलं फुललं आपण कढीपत्ता टाकूया. आता आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकूया मसाल्याचं. त्याला छान परतून घ्यायचं. ते 5 मिनिटासाठी आपण मसाला छान परतून घ्यायचा आहे पाहिजे. मसाल्याला छान परतून झालाय, मसाल्याला तेल सुटले तुम्ही बघू शकता. त्यात आपण कोरडे मसाले टाकून घेऊया. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, चमचा आणि थोडंसं वर असं मी
कांदा लसूण मसाला टाकते. किचन किंग मसाला आहे. हे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे. वड्याची आमटी किंवा कालवण करताना आपल्याला फारसे मसाले वापरावे लागत नाही. घरात जे मसाले आपण नेहमी स्वयंपाक करताना वापरतो ना, तेच मसाले वापरायचे आहे. छान परतून झाले. आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार. पाणी टाकल्यामुळं काय होतं, तरी पण छान येते आणि चवीलाही आमटी छान लागते. तर पातळ हवा तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. अंदाजे 2 ग्लास पाणी टाकल्यानुसार मीठ टाकते. कालवण छान उकळू द्यायचं. 5 ते 10 मिनिटं लागतात आमटी शिजायला. मिक्सरचं भांडं सुद्धा धुवून घेतलं आणि ते पाणी मी या आमटीमध्ये टाकते. आमटीला कलर किती छान आहे ना. तशी अंगची चव काही नसल्यामुळे त्यात मसाले व इतर वस्तू घातल्याशिवाय चालत. डाळी किंवा कडधान्य एकत्र करूनही पदार्थ छान तयार होतात. छान उकळी आली. आता आपण तुम्हाला रस्सा कसा घट्ट पातळ जसा हवा तसा तुम्ही ठेवू शकता. उकळू देऊया. थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. रस्सा बरोबर तयार झालाय. तुम्हाला जर याच्यापेक्षाही घट्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता त्यामध्ये मी तळलेले वडे सोडणार आहे. मी सगळे वडे नाही टाकणार आहे, काही वडे खायला सुद्धा ठेवणार आहे. अर्धे वडे मी कालवणात टाकले. वडे टाकल्यानंतर आपण फक्त 2 मिनिटं शिजवून घ्यायचे. शिजवलं का तर वडे तुटतील. झाली बघू शकता तुम्ही. वड्याची आमटी तयार झाली. मी कोथिंबीर टाकते. गॅस बंद करते. वड्याचं कालवण किंवा आमटी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. मी ते वडे मिश्र डाळीपासून बनवलेले आहे. चण्याच्या डाळीच्या वड्यापेक्षा ह्या डाळीचे वडे खूप छान लागतात चवीला. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कळवा. या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होते ही भाजी. माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.